नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 26 एप्रिल 2024. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. जवळजवळ 2.5 महिन्यांनी मी समोर येते आहे आणि आपल्याला भेटते आहे. त्याचं कारण म्हणजे मला थोडं बरं नव्हतं. काही अडचणी प्रत्येकाला येऊ शकतात, त्यामुळे आपल्याशी संवाद साधता नाही आला, विचार मांडता नाही आले, तरी क्षमा असावी. आपण या चॅनलद्वारा विचार म्हणजे काय, भावना म्हणजे काय आणि विचारांचे शास्त्र आपण पाहत आहोत, त्याचा अभ्यास करत आहोत. कारण आपल्याला हे माहिती आहे की जैसा सोचोगे वैसा बन जाओगे. जसं आपण विचार करू तसं आपण बनत असतो. त्यामुळे थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. सकारात्मकच विचार आता आपण करणार आहोत, कारण आपली वृत्ती पण सकारात्मक आता आपल्याला करायची आहे, की जेणेकरून आपलं प्रत्येक कार्य, कर्म आणि आपली वागणूकसुद्धा आपल्या द्वारेसुद्धा सगळी सकारात्मक एनर्जी आपण निर्माण करणार आहोत. भावनिक स्वातंत्र्य, तणावमुक्त जीवन, इमोशनल फ्रीडम. आपण सध्या तणावमुक्त जीवन आपल्याला जगण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे याचा आपण अभ्यास काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून करतो आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डोंट लेबल एनीबडी आणि डोंट बी जजमेंटल याचा अभ्यास केला होता. सर्वांनी अभ्यास नक्कीच केला असेल. खूप गॅप झाली आहे, सॉरी फॉर दॅट. पण डोंट लेबल एनीबडी आणि डोंट बी अ जजमेंटल आपण जर का खरंच याच्यावर अभ्यास केला असेल आणि म्हणजे आपली मानसिकता जर का अशी घडली असेल, तसा संस्कार बनला असेल, तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच मिळाली असेल. जर का आपण लेबलच कोणाला केलं नाही उगाचच म्हणजे, आणि कोणाच्याबद्दल जजमेंट पास नाही केलं, तर आपली वृत्ती कशी सकारात्मक बनत जाते याचा अनुभव आपण नक्कीच घेतला असेल असं वाटतं. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपण आधीचे काही गोष्टी अभ्यासल्या. जनरल थोडंसं फक्त रिव्हिजन करूयात की कुठल्या बंधनांमुळे आपल्याला तणाव येतो. तर कोणाच्या प्रभावामुळे आपल्याला तणाव येतो, कोणाच्या लगावामुळे येतो. कोणाशी लगाव म्हणजे आपण काही बंधनांमध्ये अडकलेलो असतो, काही संबंधांमध्ये अडकलेलो असतो. झुकाव, प्रभाव, लगाव, तणाव हे सगळी जी आहेत ती बंधन घालणारे गोष्टी आहेत. म्हणजे त्या बंधनांपासून आपल्याला स्ट्रेस फॅक्टर्स म्हणजे तणाव यायला लागतो. तरी आपण या बंधनांपासून हळूहळू मुक्त व्हायचं आहे, की जेणेकरून आपल्याला तणाव येणार नाही आणि तणावापासून आपण मुक्त होऊ. आज नुकतंच नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. हिंदू कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तरी आपल्या सर्वांना मी डॉक्टर शीतल डोलारे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. कायम आनंदी राहा, कारण आपलं तर ठरलं आहे ना, स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे आणि आनंद वाटायचा आहे. तरी आजपासून आपण एक दुसरं बंधन आपल्याला तणाव निर्माण करणारं बघणार आहोत आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याची जस्ट आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इंट्रोडक्शन देणार आहे. पुढचे व्हिडिओ त्याच्यावर बोललं जाईल. मत्सर, जेलेसी हा एक असा फॅक्टर आहे, म्हणजे ईर्ष्या त्याला आपण काही प्रमाणात आपण त्याला द्वेष पण म्हणू शकतो. पण द्वेष आणि मत्सरमध्ये एक सूक्ष्म डिफरन्स आहे, तो आपण नंतर त्याच्यावर चर्चा करूयात. पण आज आपण मत्सर म्हणजे काय आणि मत्सरातून काय काय गोष्टी होऊ शकतात हे आजपासून आपण बघणार आहोत. मत्सर ही एक नकारात्मक भावना आहे. याच्या आधी एक थोडंसं परत एकदा सांगते, आपण ज्याचा अभ्यास आधी केलेला आहे 4-5 महिने, की आपण टीमवर अभ्यास करतो आहोत. आपलं मेन उद्दिष्ट काय आहे, की आपले विचार आपले आता नकारात्मक म्हणजे विचार बंद करून आपण सकारात्मक विचार करणार आहोत. म्हणजे काय, तर आपण आपल्यामध्ये स्वपरिवर्तन करणार आहोत आणि ते स्व म्हणजे चांगलं परिवर्तन करणार आहोत स्वमधलं.
सो आपण आता ही जी जेलसी ही नकारात्मक भावना आहे ती आजपासून आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मत्सर ही एक असुरक्षिततेची भावना आहे. तर मी आत्ता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण टीमचा अभ्यास खूप करत आहोत या चॅनलमध्ये. टीम म्हणजे काय, पुन्हा एकदा रिव्हिजन होईल. पुन्हा एकदा सांगते की टीम हा एक शॉर्ट फॉर्म आहे. टी फॉर थॉट. आपण बघितलं की थॉट म्हणजे काय, विचारांचे डेफिनेशन बघितलं, विचारांचे प्रकार बघितले, विचार कोणत्या प्रकाराचे असतील तर कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतील हे सुद्धा आपण याचा अभ्यास हळूहळू केलेला आहे, करत आहोत. थॉट नंतर ई, टीममधला ई फॉर इमोशन म्हणजे भावना. सो थॉट जेव्हा प्रोड्यूस होतात त्याच्यानंतरच जी विचारांची आंदोलनं होतात त्याच्यानंतर इमोशन्स निर्माण होतात, म्हणजेच भावना होतात निर्माण. त्याच्यामध्ये सुख, आनंद आहे, प्रेमाची भावना आहे, अशा असंख्य भावना आहेत. त्या भावना कोणत्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे. पण अशाच एका भावनेपैकी अजून एक नकारात्मक भावना की ज्याचा आपण आज इथे अभ्यास करणार आहोत ती म्हणजे जेलसी. आणि टीममधलंच TEA इज फॉर ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती. आपण जर का थॉट, इमोशन्स, जर का भावना त्या निर्माण झाल्या, विचारातून भावना आणि भावनेतून आपली ती वृत्ती बनत जाते, म्हणजे तो आपला संस्कार बनत जातो. संस्कार जर का बनला तर ते म्हणजे तो जर का वाईट असेल किंवा नकारात्मक असेल तर ते आपल्याला खूप हानिकारक असतं, शारीरिक ॲज वेल ॲज मानसिक. हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच आपल्याला इथे स्वपरिवर्तन करायचं आहे. आणि ही असुरक्षिततेची जी काय एक नकारात्मक भावना आहे मत्सर, ही आता आपल्यामधून आपण आजपासून मुळापासून तिला उपटून टाकणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण काय काय करणार आहोत हे नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पण इथे टीम परत एकदा बघतोय ते म्हणजे ॲटिट्यूड नंतर मेमरी. आपली जेव्हा वृत्ती बनत जाते, आपली वृत्ती जेव्हा बनतेच त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे विचार, भावना आणि जेव्हा वृत्ती बनते ती सगळं आपल्या स्मृतीमध्ये साठलं जातं, आपण साठवून ठेवतो, त्याची एक CD बनते आणि मग नेक्स्ट जन्म ती CD रिपीट होते. म्हणजे कारण आपण आपल्याबरोबर असं म्हणलं जातं बघा की आपण येताना माणूस काही घेऊन येत नाही आणि जाताना माणूस काही घेऊन जात नाही. तर थोडंसं चिंतन केलं तर इथे थोडंसं इथे आपण एक बदलूयात असं मला वाटतं. नाही, खूप थोर मंडळींनी पण हे भाष्य केलेलं आहे याच्यावर की आपण येताना आपले थॉट्स घेऊन येतो. असं म्हणलं जातं बघा की अंतमती सोगती. आपण ज्या विचारांमध्ये, ज्या भावनेमध्ये, ज्या वृत्तींमध्ये आणि ज्या वृत्तींमध्ये ज्या मेमरी ज्या आपल्याला साठलेल्या असतात इथे आपल्या आत्म्यामध्ये, सोलमध्ये, हे आता आपल्याला माहिती आहे की सोलमध्ये मन, बुद्धी आणि संस्कार या 3 शक्ती आहेत, आपल्या आत्म्याच्या शक्ती आहेत. मग त्या मेमरीमध्ये ज्या साठलेल्या गोष्टी आहेत या टीम ते घेऊन आपण बरोबर जातो आहे. म्हणजे काय तर आपण काही ना काहीतरी आपण असं म्हणतो कुठे मी कपडे घेऊन जाणार आहे, शरीर पण घेऊन जाणार आहे, सोल कुठे जाणार आहे मला माहीत नाही. पण आता आपण याचा अभ्यास नक्कीच करणार आहोत. तर जाताना आपण हे विचार, चांगल्या भावना, चांगली वृत्ती आणि चांगल्या मेमरीज ह्या सगळ्या आपल्या CDमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये घेऊन जाणार असतो आणि तीच CD रिपीट आपल्या नेक्स्ट जन्मामध्ये घेऊन जातो. याचं एक फॉर एक्झाम्पल बघा की नुकताच नवीन जन्माला आलेलं एखादं मूल आहे, म्हणजे आपल्याला काही अशी एक्झाम्पल्स माहिती आहेत की जन्मतःच ती मुलं खूप बुद्धिमान असतात. त्या जन्मतःच त्यांना काही कला आत्मसात असतात. म्हणजे काय तर त्या कलांचं बीज जे काय आहे, जो काही तो संस्कार आहे, बुद्धीचा जो काही संस्कार आहे, त्यांच्या वागणुकीतला जो काही संस्कार आहे तो त्या आधीच्या जन्मांपासून त्या CDमध्ये ते रेकॉर्डेड CD ती पुन्हा एकदा वाचते आहे. बघा, याच्यावर थिंक ओव्हर इट, याच्यावर विचार करून बघा. त्यामुळे टीमचा अभ्यास आपण इथे आत्ता ह्या चॅनलवर खूप करत आहोत. म्हणून पुन्हा एकदा टीम म्हणजे काय हे सांगितलं तरी आजपासून आपण आपली ईर्ष्या, जेलसी ही नकारात्मक भावना मुळापासून काढून टाकणार आहोत. जेलसी मत्सर म्हणजे दुसऱ्यांबद्दल मत्सर वाटणे. जेलसी कधी वाटते हो? जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट भले ती व्यक्तिरूपात असेल, पैसे रूपात असेल, कुठल्याही रूपात असेल, पण ती माझ्याकडे नाही आहे आणि ती इतरांकडे आहे.
आणि मग माझ्याकडे नाही आहे त्याच्यासाठी जी एक नकारात्मक भावना आपल्यामध्ये निर्माण होते तीच म्हणजे ईर्ष्या, जेलसी. आपण काही वेळा म्हणतो बघ की ती व्यक्ती माझ्यावर जळती आहे, त्या व्यक्तीला जलन हो रही है उसको मुझसे, जळती आहे, जळफळाट होतो आहे, ही आहे ती जेलसी, मत्सराची भावना. पण मत्सराची भावना ज्यांच्यामध्ये असते असे पर्सन, अशा व्यक्ती, असे आत्मे हे स्वतः असुरक्षित असतात. त्यांना त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ एस्टीममध्ये त्या नसतात. त्यांच्याकडे आत्मसन्मान नसतो आणि त्यांच्याकडे स्वतःच्या विषयीची जी एक आपली स्वतःची कपॅसिटी आहे, म्हणजे क्षमता, त्याच्याबद्दलचा जो आत्मविश्वास आहे की मी काय करू शकते किंवा मी काय करू शकणार आहे किंवा माझ्याकडे काय आहे, माझा जो गोल आहे, किंवा अशा काही व्यक्तींना गोल पण नसू शकतो, माहीत नाही, मे ऑर मे नॉट, पण त्या व्यक्तींकडे आत्मविश्वासाचा अभाव असू शकतो. अभाव म्हणजेच बघितलं आपण की ही एक नकारात्मक भावना आहे. म्हणजेच काय तर ज्यांच्यामध्ये ईर्ष्या, मत्सर ही भावना आहे, अशा व्यक्ती नकारात्मक एनर्जीनी भरलेल्या असतात, त्या असुरक्षित असतात. त्यामुळे आता आपण काय करायचं आहे की अशा व्यक्तींना आपण त्यांच्याबद्दल इथे पुन्हा एकदा की लेबल करायचं नाही आणि जजमेंट पास करायचं नाही. तर आपण काय करायचं आहे, त्याच्याऐवजी आपण त्यांना शक्यतो त्याच्यापासून मुक्त करण्यासाठी आपण बरोबर त्यांच्याशी शेअर करू शकतो आपल्या काही विचार, पॉझिटिव्ह गोष्टी, किंवा त्यांच्यामध्ये चांगला बदल घडवून येण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते आपल्याकडनं आपण प्रयत्न करायचा आहे. आधी स्वतःमध्ये स्वतःला तपासून बघायचं आहे की 1-2 मिनटं बसायचं आहे आज शांतपणे आणि विचार करायचा आहे स्वतःविषयीची की आपल्यामध्ये कोणाच्या विषयी, कुठल्या गोष्टींविषयी जेलेसी म्हणजेच नकारात्मक भावना आहे का, असा फक्त विचार करायचा आहे. आणि ती नकारात्मक भावना आपण आजपासून काढून टाकणार आहोत. कारण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की नकारात्मक भावनेनी आपल्यातली नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग आपली वृत्ती पण नकारात्मक बनते आणि मग नकारात्मक विचार, भावना आणि ह्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत, आपल्या स्मृती आहेत, त्या आपल्यामध्ये नकारात्मक साठत जातात आणि मग शारीरिक आणि मानसिक पण प्रॉब्लेम यायला लागतात आणि मग तणाव यायला लागतो. आणि आता तर आपलं ठरलं आहे की आपल्याला तणावापासून मुक्त व्हायचं आहे. म्हणूनच आजपासून आपण जेलसी म्हणजेच मत्सर ही भावना आपल्या आतमध्ये असेल, म्हणजेच आत्म्यामध्ये असेल, तर ती काढून टाकणार आहोत. बघा, नक्की जमतं. कधी ना कधीतरी आपणही कोणाबद्दल तरी ईर्ष्या केलेली असेल तर आपण मागे एक विषय घेतला होता की फॉरगिव्ह अँड फॉरगेट, क्षमा करा आणि विसरून जा. या सगळ्या ज्या काही ॲक्सेप्ट करा, आधी स्वतःच्या गोष्टी केलेल्या स्वीकारा, स्वतःला माफ करा आणि विसरून जा आणि प्रेझेंट टेन्समध्ये जगा. या एका मागोमाग एक गोष्टी येतात, म्हणजे हातात हात घालून या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी येतात. त्यामुळे आपण आपली मत्सर ही भावना की जे भावना जपली तर आपल्याला कसा तणाव होतो हे आपण हे लक्षात घ्यायचं आहे आणि या तणावापासून आपण मुक्त व्हायचं आहे. सो ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे, स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. आणि बघा, आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला तर आपण हे चॅनलही सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ नक्कीच जरूर शेअर करावा. थँक्यू, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये जेलसीनी काय होतं किंवा कुठले तणाव येऊ शकतात ते आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू वन्स अगेन, थँक्यू.